आज पुन्हा एकदा पार्टीसाठी जंगलात जाण्याचा योग आला. सोमा, पांडू, रघु आणि मी चव्हाणी नियोजन केले. सोमानं लगेच चूल पेटवून भात ठेवून दिला. पांडूनं बाकीची कामं केली. मी लगेच झुऱ्यावर जाऊन पाणी भरून आणले. पांडूने तवा घासला. रघुने लगेच पीठ मळायला घेतलं. सोमाने कांदा कापला. तितक्यात पांडूने लगेच पुन्हा दुसरी चूल पेटवली. एका बाजूला भात शिजत होता, दुसऱ्या बाजूला मटण चुलीवर टाकलं आणि खालून लाकडाचा मोठा जाळ केला. मटण हलवून झाकणी खोलून पाहिलं. नंतर रघु पीठ मळत होता. मस्तपैकी भात भाकरी. सोमाने लगेच भाकरी बनवायला घेतली. जंगलात अशा प्रकारे भाकरी करण्याचा आमचा हा पहिलाच प्रसंग होता. अशा सोमा भाकरी बनवत होता, रघु भाकरी भाजत होता. पांडूने आणि मी लगेच मसाले फोडून घेतले. दुसऱ्या एका पत्रावळीमध्ये भात काढून ठेवला आणि पातेलं रिकामं करून घेतलं. तिघं मिळून मस्तपैकी छान भाकरी बनवत होते. 1-2 तर भाकरी तयार पण झाल्या होत्या. एकीकडे मटण शिजत होतं. मसाले पत्रावळीवर काढून ठेवला.